निखळलेलं चाक, हेडलाईटचं तर नामोनिशाण नाही. संपूर्णपणे खिळखिळी झालेल्या या बाईकची अवस्थाच पाहिली तर लक्षात येईल की अपघात किती भीषण होता. हे दृश्य मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथील असून सोमवारी पहाटे 5:45 वाजताच्या सुमारास MH01EL 6366 क्रमांकाची बाईक भरधाव वेगात होती. बाईक 19 वर्षीय कृष्ण देसाई नावाचा तरुण चालवत होता. त्याच्या मागे एक 18 वर्षीय चांदणी शेख नावाची तरुणी होती. बाईक मरीन ड्राईव्हच्या NS रोड नॉर्थ बाउंड पारसी जंक्शन येथे येताच कृष्ण देसाई यानं सिग्नल ओलांडणाऱ्या 66 वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बाईक थेट रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या दुसऱ्या दुचाकीला जाऊन धडकली आणि ती दुचाकी देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गिरगावचे रहिवासी असलेले किशोर लांबणे मॉर्निंग वॉकसाठी मरीन ड्राईव्हवरती आले होते, पण आजची सकाळ त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली. या भीषण अपघातात बाईकवरील दोघं आणि वॉकसाठी आलेले किशोर लांबणे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि 3ही मृतदेह GT रुग्णालयात रवाना केले, तर अपघातग्रस्त बाईक जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब अशी की ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणचं CCTV फुटेज देखील उपलब्ध नसल्याचं कळतंय. त्यामुळे अपघाताच्या तपासाचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. पण प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेगात येणाऱ्या बाईकस्वाराचं दुर्लक्ष झाल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. पोलीस आता पुढील तपास करतायत. पण या घटनेनं पुन्हा एकदा पहाटेच्या वेळी मुंबईतील मोकळ्या रस्त्यांवरती होणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मोकळे रस्ते दिसले म्हणून कसलाही विचार न करता भरधाव वेगात कार किंवा बाईक दामटवणं हे स्वतःसोबत इतर निष्पापांच्या जीवाला धोक्यात टाकणं कधी बंद होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण या घटनेतही जो बाईकस्वार तरुण होता तो मुलुंडचा रहिवासी असल्याचं कळतंय. इतक्या पहाटे तो मरीन ड्राईव्हवरती भरधाव वेगात बाईक का चालवत होता? त्याच्या मागे बसलेली चांदणी शेख नावाची तरुणी नेमकी कोण होती? हे असे प्रश्न सध्या उपस्थित झालेत. मरीन ड्राईव्हवर मध्यरात्रीपासून ते अगदी पहाटेपर्यंत बाईक रेसिंगच्या घटना याआधीही अनेकदा समोर आल्यात. अनेकदा पोलिसांकडून नाकेबंदी करून संबंधितांवरती कारवाई देखील केली जाते. तरीही असे अपघात थांबताना दिसत नाहीत. ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.